आवाज। महाराष्ट्राची दैनंदिन शेतकरी, शेतमजूर, अपंगांची, कामगारांची अवस्था पाहता त्यांना न्याय मिळावा म्हणून या महाराष्ट्राचं शेतकऱ्याचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या रायगडावर बच्चूभाऊंनी पहिले आंदोलन केलं। हे आंदोलन केल्यावर सरकारला जाग आला नाही। नंतर त्यांनी मंत्र्यांच्या घरावर टेंबे नेले, ते केलं नाही, ते करूनही त्याला फायदा भेटला नाही। त्याच्यानंतर त्यांनी रक्त दिलं, आम्ही तुम्हाला रक्त देऊन जाता तुम्ही न्याय भेटत नाही। त्याच्यानंतर बच्चूभाऊंनी कृषी मंत्री पंजाबराव देशमुख ते करपे या महाराष्ट्रातला एकमेव शेतकरी ज्यानं पहिली आत्महत्येची नोंद आहे त्याच्या घरापर्यंत पदयात्रा काढली। एवढं करून जर सरकार जागी होत नाही तर आम्हाला चक्का जाम शिवाय पर्याय नाही, कारण हा देश लोकशाही प्रधान आहे। आणि लोकशाही प्रधान मध्ये जर आम्ही रस्ता रोको करत असेल तर हा गुन्हा नाही। हा भगतसिंगाचा देश आहे, हा छत्रपती शिवरायांचा देश आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे, हा महात्मा फुलेंचा देश आहे आणि लोकशाही इथं रुजलेली आहे। लोकशाहीत न्याय मागण्यासाठी आम्ही रास्ता रोको आंदोलन इथं करत आहोत। रास्ता रोको आंदोलन करून जर आम्हाला पुन्हा शेतकऱ्याला न्याय मिळत नसेल, अपंगांना दिव्यांगांना न्याय मिळत नसेल, विद्यार्थ्यांना न्याय मिळत नसेल तर या सरकारचं करायचं काय? पुढची स्टेप आमचे वंदनीय बच्चूभाऊ निश्चित आखतील आणि पुन्हा तीव्र आंदोलन या महाराष्ट्रामध्ये केल्याशिवाय राहणार नाही। मी आपणास गवाही देतो, या अकोला जिल्ह्याचा संपर्क महासचिव राजेश पाटील खारोळे पुन्हा शेतकरी अपंग दिव्यांगांसाठी रस्त्यावर उतरेल एवढी तुम्हाला गवाही देतो। वंदनीय बच्चूभाऊचे हात मजबूत करण्यासाठी या महाराष्ट्रभर शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग हे जागोजागी रस्ता रोको आंदोलन करत आहेत। निश्चितच याची दखल शासनाने घ्यावी एवढी मला विनंती। बच्चूभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। तरी आम्ही आंदोलन करत असताना आम्हाला इथं आंदोलन करण्याकरता रोखण्यात येत आहे। शेतकरी बांधवांना आपल्या पाठीशी सरकारने आपल्याला नेहमी वेगळी वागणूक दिल्या जात आहे। आज विधान भवनात चर्चासत्र एक दिवसाचा खर्च येतो, पण तिथं पत्ते खेळल्या जातात, शेतकऱ्यांच्या मागं कोणीच नाही। तरी हे आमचं चक्काजाम आंदोलन झाल्यावर याच्यानंतर जर सरकारनं निर्णय घेतला नाही तर आम्ही 2 ऑक्टोबरला मंत्रालय जनता मोर्चाने गाठू। बच्चूभाऊच्या नेतृत्वात जय प्रहार।